उन्हाळ्यामध्ये अगदी रिफ्रेशिंग थंड असा मठ्ठा किंवा मसाले ताक कसं करायचं हे आज आपण बघणार आहोत। तर मठ्ठासाठी ते आलं, हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं, तर याचं दरदरीत एक वाटण करून घ्यायचं आहे। खूपही फाईन पेस्ट करायची नाही आहे। तर तुम्ही हवं तर मिक्सरमध्ये देखील करू शकता, पण जे असं कुटून केलेली पेस्ट असते त्याची चवच वेगळी लागते। तर इथे मी घेतलेलं आहे फ्रेश दही आणि यामध्ये आता पाणी घालत आहे। तर ताक हे पातळच असतं, जो आपण मठ्ठा बनवणार आहोत तो खूपही असा घट्ट नसतो लस्सीसारखा। जर तुमच्याकडे तयार ताक असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता। आणि हे छान असं फेटून घ्यायचं आहे। तुम्ही रवीने घुसळून घेतलं तरीही चालेल। इथे मी विस्करने मिक्स करत आहे। तर हे तुम्हाला हवं तितकं तुम्ही पातळ करून घ्यायचं आहे। यामध्ये मी घालत आहे सेंधव मीठ। तुम्ही रेग्युलर मीठ घातलं तरीही चालेल, पण या मीठामुळे फ्लेवर छान येतो आणि मठ्ठ्याची चव आणखी वाढते। तर हा मठ्ठा प्यायल्यानंतर अगदी कोल्हापूरकरांच्या लग्नपंक्तीमध्ये जो मठ्ठा असतो त्याची तुम्हाला आठवण आल्याशिवाय राहणार नाही। आणि पूर्ण उन्हाळ्यात तुम्ही अशाच पद्धतीचा मठ्ठा करून प्याल तर इतर कोणतेही थंड पेय पिण्यापेक्षा ताक आणि ताकाचे पदार्थ पिले तर अंगामधील उष्णता देखील कमी होते आणि याच्या आरोग्याला छान फायदे देखील आहेत। तर पचन क्रियेसाठी देखील हा अत्यंत उपयुक्त असा आहे। तर यामध्ये जे आपण ही कुटून घेतलेले हे असं आपलं मिक्सचर आहे हे घालायचं आहे। तर मठ्ठ्याला खरी चव असते ती आल्यामुळे, तर आलं जरा जास्तच घालायचं आहे। तर आलं आणि जिऱ्यामुळे याची पचनशक्ती आणखी वाढते आणि याची चव देखील वाढते। तर हे सगळं आपण छान एकजीव करून घ्यायचं आहे। तर सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही रवीने करून घेतलं तर हे पटकन होईल, किंवा मिक्सरच्या भांड्याला लावून हे तुम्ही आधी ताक बनवून घेतलं तरीही चालेल। तर हे छान मी मिक्स करून घेते। तर हे पहा, हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आता यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर। तर अशा पद्धतीने आपला मस्त थंडगार मठ्ठा तयार झालेला आहे। तुम्ही यामध्ये हवं तर आईस क्यूब्स घालू शकता। थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही थंडगार मठ्ठा सर्व करू शकता। कोणाकोणाला फ्रीजचं पाणी किंवा फ्रीजमधल्या कोणत्याही वस्तू बाधतात, त्यांना ते सूट होत नाही। तर यामध्ये जर तुम्ही माठातलं थंड पाणी घातलं तर हा मठ्ठा अतिशय चवीला भारी लागतो। तर अशा पद्धतीने कोल्हापूरच्या लग्नपंक्तीत वाढला जाणारा किंवा महाराष्ट्रातला फेमस असा मठ्ठा म्हणजेच मसाले ताक तयार झालेला आहे। या उन्हाळ्यामध्ये तुम्ही देखील अशा पद्धतीने मसाले ताक तयार करून बघा। मला एक महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जर खारी बुंदी असेल तर त्याच्यामुळे देखील याची चव वाढते। तर थोडी बुंदी तुम्ही यामध्ये घातली तर त्याची चव अप्रतिम लागते। पण अगदी झटपट मसाले ताक आपलं तयार झालेलं आहे। तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। मला आशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल। आवडल्यास या पद्धतीने एकदा मठ्ठा तयार करून बघा। तुम्हाला याची टेस्ट कशी वाटली, तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा। आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटी वाजवायला विसरू नका, कारण अशाच नवीन आणि पारंपरिक रेसिपीज माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतात। नवीन रेसिपीसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा, थंडगार रिफ्रेशिंग प्या आणि माझे व्हिडिओ बघत राहा। बाय बाय।